नमस्कार मंडळी, चला तर शेवग्याच्या शेंगाच्या विविध प्रकारच्या रेसिपीज तुम्ही पाहिल्या असतील, पण ही पद्धत तुम्ही कधीही पाहिली नसेल. तर ना आज आपण शेवग्याच्या शेंगांची कुठली रेसिपी बनवतोय ना, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जरी आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. आता त्याची ना आपल्याला सालं म्हणजे जे शिरा असतात ना त्या काढून घ्यायच्या. त्यामुळे ना अशा पद्धतीने त्या शिरा काढायच्या, म्हणजे अगदी इझिली ते निघून जातात. आता ह्या बाजूची शिर काढून घेतली की त्या बाजूवरती आपल्याला अशा पद्धतीने कट करायचं आहे. ज्या बाजूने शिरा काढणं बाकी आहे त्या बाजूला अशा पद्धतीने पुन्हा एकदा काढून घ्यायचं. सेमच पद्धतीने सर्व शेवग्याच्या शेंगा इथे कट करून घेतल्या आणि सगळ्या शेवग्याच्या शेंगाच्या इथे शिरा देखील आपण काढून घेतलेले आहे. आता यामध्ये पाणी घालून ह्या शेंगा स्वच्छ धुवून घेऊया. तर थोड्या वेळासाठी ना पाण्यामध्ये अशा शेंगा ठेवायच्या आहे. थोड्याफार सुकल्यावानी झालेल्या असतील तर ताज्या फ्रेश शेंगा असतील तर मग पाण्यामध्ये ठेवायची गरज नाही. तर इथे अगदीच थोड्या वेळासाठी अशा पाण्यामध्ये ठेवल्या होत्या. आता या पाण्यामधल्या शेंगा आपल्याला इथे या चाळणीवरती ठेवून घ्यायच्या आहे. तर अशा पद्धतीने इथे चाळणीवरती या शेंगा ठेवून घेतल्या. आता ना गॅसवरती पाणी उकळायला ठेवलं होतं आणि त्यावरती स्टँड ठेवलेला आहे. या स्टँडवरती आपल्याला ह्या शेंगा वाफवून घ्यायच्या आहे. त्यासाठी ही चाळणी इथे स्टँडवर ठेवून घेतली. आता स्टँडवर ठेवल्यानंतर आपल्याला यावरती मीठ घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या शेंगांना चव छान येते. तर आता यावरती ना मीठ टाकून घेतलं, म्हणजे जशा शेंगा शिजतील ना तर घामाने मिठाचं खमंगपणा त्यामध्ये उतरेल. झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे या शेंगा शिजवून घेतल्या. आता अशा पद्धतीने शिजवण्याचा फायदा आपल्या शेंगांमध्ये असणारं जे काही प्रोटीन आहे ते देखील राहतं. तसंच शेंगांची चवसुद्धा अप्रतिम लागते या पद्धतीने शिजवल्यास. शेंग चेक केली, शिजल्या होत्या, त्यानंतर काढून घेतल्या. आता आपल्याला यासाठी लागणारा मसाला भाजून घ्यायचा आहे. तर इथे ना छोट्या साईजचे 5 कांदे घेतलेले आहे. तर हे ना तुम्ही याला कट करून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे फोडून घेऊ शकता. पण अशा पद्धतीने फोडून घेतल्यामुळे कांदा पटकन आणि आतपर्यंत भाजला जातो. तर आज आपण अगदी झणझणीत काळ्या मसाल्यातील शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी ना या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की वाटण बनवून पहा. तर इथे ना सेमच पद्धतीने कांदे फोडून घेतले. आता या जाळीवरती आपण हे कांदे भाजून घेऊया. तर त्यासाठी इथे जाळीवरती कांदे ठेवून घेतले. याचसोबत आपण खोबरंसुद्धा भाजून घेणार आहोत. तर त्यासाठी ना इथे आपण एक खोबऱ्याचा छोटासा तुकडा घेतलेला आहे. काळ्या वाटणातील भाजी बनवत असताना त्यामध्ये खोबऱ्याचं प्रमाण कमी ठेवायचं, म्हणजे भाजी ना छान चवीला लागते. तर आता खोबरं यावरती भाजून घेऊया. तसंच एक लाल आणि मीडियम साईजचा टॅमॅटो घेतलेला आहे. टॅमॅटो कट न करताच भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे सगळं आपण भाजून घेऊया. तर इथे खोबरं भाजून घेतलेलं आहे. तसंच कांदा टॅमॅटो छान भाजला गेला. गॅस बंद करायचा आहे आणि आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं. आता इकडे आपल्याला काही ड्राय वस्तू भाजून घ्यायच्या आहे. तर धने, दालचिनी घेतलेली आहे, तशीच चणा डाळ आणि लसूण, आलं हे घेतलेलं आहे. आता हे आपल्याला सगळं छानसं एकत्रितच मी इथे भाजून घेणार आहे. तर त्यासाठी सगळं कढईमध्ये घालून घ्यायचं. यामध्ये थोडंसं तेल घालायचं, म्हणजे एकसारखं आणि सगळं मसाला भाजला जाईल. तर यामध्ये आपण लसूण आणि आलंसुद्धा भाजण्यासाठी घातलेलं आहे. ते सुद्धा यामध्ये छान भाजलं जातं. तर थोड्या वेळासाठी अशाच पद्धतीने भाजायचं आहे. डाळ चांगली तांबूस रंगावरती भाजल्या गेली की खोबरं इथे कट करून घेतलं. जे आपण भाजून घेतलं गॅसवरती तेच खोबरं कट करून पुन्हा एकदा यामध्ये घालून घ्यायचं, कारण ते आतमध्ये थोडंफार कच्चं राहतं. तर अशा पद्धतीने भाजवलं की ते सुद्धा छान असं ह्या मसाल्यासोबत भाजलं जातं. तर इथे ना मसाले भाजून झाले. कांदा ना इथे फोडून घेतलेला आहे. तसंच टॅमॅटोसुद्धा कट करून घेतला आणि मग बाकी आपण एकत्रित भाजलेले मसाले. तर आता हे मिक्सरला वाटून घेऊया. तर त्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये सगळा मसाला घालायचा आणि वाटून घ्यायचा. या व्यतिरिक्त आपल्याला यामध्ये कोथिंबीर देखील घालायची आहे. कोथिंबीरीमुळे या वाटणाला एक अतिशय सुंदर अशी चव येते. तर इथे ना गावरान जी कोथिंबीर असते ती कोथिंबीर घेतली, स्वच्छ धुवून थोड्या काड्यांसकटच घेतलेली आहे.
आता हे वाटण वाटून घेतले, पाहू शकता तुम्ही एकदम बारीक वाटून घेतलं. पाण्याचं प्रमाण होईल तितकं कमी ठेवायचं आहे आणि असं बारीक वाटून घ्यायचं. सुरुवातीला जे आपले कोरडे मसाले आहेत तेव्हा वाटून घ्यायचे बारीक आणि मग नंतर पाणी घालून वाटायचे, म्हणजे ना वाटण छान बारीक होतं. कढईमध्ये ना तेल घालून घेतलं. तेल गरम झालं की त्यावरती हे तयार वाटण घालून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला तेल खूप गरम असल्यामुळे ना थोडंसं उडतो मसाला, पण अगदी हळूहळू ज्यामध्ये मिक्स करून झालं ना की लगेचच थंड होऊन जातं. तर इथे आपण हा मसाला हे पूर्णपणे या तेलामध्ये परतवून घेणार आहोत. अशा पद्धतीने जर तो मसाला परतवून घेतला ना तर अतिशय छान अशी चव आपल्या या भाजीला येते. तुम्ही ना हवं तर थोडंसं म्हणजे जे सुक्कं टाईप किंवा मसाला टाईप असतो ना तो सुद्धा म्हणजे इथे बनवू शकता, म्हणजे शेवग्याच्या शेंगा. तर इथे ना पाव चमचा हळद घातली, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा घरगुती मसाला, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला असं घालून घेतलेलं आहे. आणि आता हे सर्व मसाले यामध्ये मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घेतलं. तर छान असा आपला मसालासुद्धा आपण अगोदरच भाजून घेतलेला असल्यामुळे इथे फार वेळ आपल्याला याला परतवायची गरज पडत नाही. त्यानंतर आपल्याला आता यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे ना मी अगोदरच पाणी गरम करून घेतलेलं आहे, ते पाणी यामध्ये घालून घेऊया. जर आवश्यकतेनुसार थोडंफार पाणीचं प्रमाण इकडे तिकडे लागलं तर तुम्ही पुन्हा पाणी यामध्ये ॲड करू शकता. तर इथे आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलं आणि छान अशी इथे ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. शेवग्याच्या शेंगा आपण अगोदर शिजवून घेतल्या होत्या, त्यामुळे ना मसाल्यामध्ये न टाकता त्या वरतून टाकायच्या, म्हणजे त्या फुटल्या जात नाहीत आणि व्यवस्थित अशा भाजीमध्ये राहतात. तर आता भाजीला ना इथे आपल्याला उकळी आणून घ्यायची आणि त्यानंतर मंद गॅसवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तसंच यामध्ये कट करून कोथिंबीर घातली आणि चांगली 5 मिनिटे ही भाजी शिजवून घेतली. तुम्ही पाहू शकता 5-7 मिनिटे ना अशा प्रकारची भाजी जर शिजवून घेतली ना तर त्यामध्ये त्या भाजीचा अर्क छान उतरतो. तसंच आपण त्यामध्ये कुठली भाजी वापरली ना त्याचासुद्धा अर्क ह्या आमटीमध्ये उतरतो आणि त्यामुळे ही आमटी खायला अतिशय चविष्ट लागते. तर इथे आपली मस्त झणझणीत आणि चमचमीत गावरान पद्धतीने म्हटलं ना तरी काही हरकत नाही. तर अशी शेवग्याची भाजी आपली तयार झालेली आहे. तर आजचं आपलं महत्त्वाचं जे काही आपण बघितलं तर त्यासाठी ना शेवग्याच्या शेंगांची इकडे तिकडे चव अजिबात होणार नाही. हवी तितकी चव आपल्याला या शेवग्याच्या शेंगांची लागणार, अशीच पद्धत वापरून आज आपण ही शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवली. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नवीन एका रेसिपीसह. धन्यवाद.